मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता निरूपा रडत असते आणि सत्याला विचारत असते, बोल ना, मी तुझी आई आहे ना, मग मला आई असं म्हण ना. ती नशेत म्हणत असल्यामुळे कुणाला काही बोलता येत नाही. सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो की निरूपामध्ये एवढा बदल झाला कसा. त्यानंतर निरूपा म्हणत असते की मला रंगसुद्धा लाव प्लीज, लाव ना रंग मला रे, लाव. तेव्हा सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता ती म्हणते, इथे गालाला लाव ना रंग. ती आता स्वतः सत्याकडे रंग देते आणि म्हणते, अरे लाव ना आता, आता तरी लाव ना रंग माझ्या गालाला, अरे लाव ना बबड्या लाव, असं म्हणून ती गाल पुढे करते. मग आता सत्या तिला रंग लावत नाही हे पाहून निरूपा रडते. सुधाकर रावांना म्हणते, हो तुम्ही तरी सांगा ना याला मला रंग लावायला. म्हणून आता ती अगदी तळमळीने विनंती करत असते, लाव की बबड्या मला रंग. तेव्हा सत्याचे हात थरथर कापत असतात, कारण आजपर्यंत त्याच्या आयुष्यात तरी असा क्षण कधीच आलेला नसतो. मीराकडे तो आता इमोशनल होऊन पाहतो. मीरा हसतच त्याला इशारा करून म्हणते, लावा रंग. तेव्हा आता आजी म्हणते की आज निरूपाला अक्कल आली, आता होळीच पावली म्हणायची. मग आता सर्वजण निरूपाकडे पाहत असतात. देविका आता मनातच विचार करते की होळी नाही पण गोळी नक्कीच पावली आहे. आता निरूपा इकडे काय करते तर सत्याचा हात हातात घेते आणि स्वतःला अशी रंग लावून घेते. मग आता पंकजला मोठा धक्का बसतो. तेव्हा तो नकारार्थी मान हलवतो की मम्मा असं नाही करू शकत. तेव्हा देविका तर आश्चर्यचकित होऊन सगळ्यांकडे पाहते. मग त्यानंतर आता माझा बबड्या असं म्हणून निरूपा लगेचच सत्याला जवळ घेते आणि खूप रडत म्हणते, माझा बबड्या. सत्याला हे सगळं काही निरूपाकडून अनपेक्षितच होतं, त्यामुळे तो आता एकदम हादरूनच जातो. तर आता इकडे पंकजचा मात्र जळफळाट होत असतो. तर सुधाकर राव आणि आजी रवी हे समाधानाने त्या दोघांकडे पाहतात. इकडे निरूपा आता खूप रडत असते. ते पाहून सत्यासुद्धा तिला जवळ घेतो. त्याला पहिल्यांदाच आयुष्यात आईचं प्रेम अनुभवायला मिळालेलं असतं. तेव्हा सुधाकर राव आता म्हणतात, या रंगपंचमीमुळे आज खऱ्या अर्थाने रंगांची उधळण सुद्धा केली आहे. हे ऐकून आता आजी भारावून जातात. तर पंकज मात्र आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतो. मग आता पंकजला कळतच नाही हे नक्की माझ्या बाबतीत काय होते. माझी मम्मा जर त्या सत्याकडे गेली तर काय करायचं, हा त्याच्या मनात डाऊट असतो. तो मोठ्याने आता ओरडतो, मम्मा तू असं काय वागतीयेस, असं काय करतीयेस. मग आता निरूपा त्याचं काहीही एक शब्दसुद्धा ऐकून घेत नाही. तेव्हा लगेचच आता होळीच्या शुभेच्छा आई असं निरूपाला आता सत्या म्हणतो. मग आता सर्वांनाच आनंद होतो. तर पंकजचा पुन्हा एकदा जळफळाट होतो. निरूपाला आता खूपच इकडे आनंद होतो. तर आता या मायलेकांकडे मीरा ही पाहत राहते, कारण त्या दोघांमधील आता दुरावा काही का होईना या होळीच्या निमित्ताने मिटावा असं तिला मनापासून वाटतं. तेव्हा सत्य आता म्हणतो, नशेत का होईना पण आईच्या मायेनं मला जवळ घेतलं निरूपाने, मला धुमकेतू. तेव्हा माझा बबड्या असं म्हणून निरूपा आता त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, तोंडावरून हात फिरवते आणि सर्वांना हॅप्पी होली असं मोठ्यानेच म्हणते. सुधाकर राव, आजी आणि त्याचबरोबर रवी सर्वजण खूपच खुश असतात, कारण त्यांना आता समजलेलं असतं की नशेत का होईना निरूपाने सत्याला मुलाचा मान दिला आणि मीच तुझी आई आहे असं तरी म्हणून घेतलं. तर पंकज आणि देविका मात्र असे मागेच पडतात, कारण त्यांना अजिबातच निरूपाने भाव दिलेला नसतो. आता लक्ष्मी आणि त्याचबरोबर मधुला सुद्धा खूपच आनंद होतो. सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. तर निरूपा आता हॅप्पी होली असं मोठ्याने म्हणते आणि हॅप्पी होली बबड्या असं सत्याला म्हणते. तर पंकज मात्र आता डोक्यालाच हात लावून रडकुंडीला येतो. इकडे रिया आता तिच्या आईबाबांना घेऊन तेथे आलेली असते. तेव्हा ती आता गाडीतून खाली उतरते आणि रवीला शोधत असते. तेव्हा आता ती जरा लाजल्यासारखी त्या दोघांनाही वाटते. म्हणून शलाका आणि रियाचे डॅडी तिला म्हणतात, काय गं अशी लाजल्यासारखी का वाटते, एवढे गाल लाल लाल का झाले आहेत, जसं काय गृहप्रवेश करतात ना एखादी नवरी मुलगी तशी तू लाजतीये. तेव्हा ती म्हणते, डॅड प्लीज असं नको ना रे बोलू, आपण इथे कशासाठी आलोय, जस्ट कॅज्युअल गेट टुगेदर आहे हो की नाही. मग आता ते दोघेही म्हणतात, हो बरोबर आहे आणि आम्ही त्यासाठीच आलो आहे, गेट टुगेदरसाठी. तेव्हा आता लगेचच ते सर्वजण आतमध्ये जेथे रंगपंचमी खेळतात ना तेथे येतात. मग त्यावेळी आता रिया ही सर्वांना शोधत असते.
पण आता लगेचच रिया म्हणते, डॅड तुम्ही इथे थांबा दोघेजण, मी तोपर्यंत आलेच, असं म्हणून ती पुढे पुढे येते. तर आता दुसरीकडे सत्या हा अगदी इमोशनल होऊन तिथे बसलेला असतो. निरूपाचं बोलणं त्याला सतत आठवत असतं. त्याला काय करावं सुचत नसतं. निरूपाच्याच बोलण्यामध्ये तो अगदी गुंग झालेला असतो. कारण आयुष्यात पहिल्यांदाच तिने आई म्हणून प्रेमाने मुलाला मिठी मारलेली असते. तेव्हा आता लगेचच मीरा तेथे येते आणि मग सत्याच्या खांद्यावर हात ठेवते. मग आता सत्या हा म्हणतो, बघ ना धूमकेतू कशी नियती फिरते. अगं अगोदर मी नशा करायचो कशासाठी, तर निरूपा जे काही बोलतीये माझ्याबरोबर भांडतीये ते विसरण्यासाठी. आता ती मला जे काही बोलली आहे ना नशेमध्ये, ते मी कधीही आयुष्यामध्ये विसरू शकत नाहीये. मग आता मीरा म्हणते, हो आज त्या सर्वांसमोर हा माझा मुलगा आहे असं म्हणाल्या, आपल्यासाठी ते खरंच खूप आनंददायी होतं आणि आपल्यासाठी हे अनपेक्षित होतं. अहो तुम्हाला सांगू, मला ना खूप छान वाटलं. मग सत्य हसतच मीराकडे पाहत म्हणतो, नुसता पोरगा नाही म्हणाली, माझा बबड्या आहे हा असं म्हणाली. आणि आईच्या मायेनं तिने मला जवळ घेतलं आणि माझ्या हातून तिने स्वतःहून असा रंग लावून सुद्धा घेतला. मला ना आठवतच नाही आजवर की निरूपाने मला असं प्रेमाने जवळ घेतलं. तिने आज जेव्हा मला जवळ घेतलं ना, तेव्हा समजलं की आईचं प्रेम नक्की काय असतं. फक्त आता त्याची सवय नाही लागली पाहिजे, असं तो दुःखी अंतकरणाने नंतर म्हणतो. तेव्हा आता मीरा म्हणते, अहो आज आपल्या बाबतीत खूप मोठी गोष्ट घडली आहे. आज सर्वांसमोर त्यांनी तुम्हाला माझा हा मुलगा आहे असं सांगितलं. हाच क्षण तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा होता ना, मग हाच क्षण तुम्ही दिवसभर आता जगा. आणि आज ह्या तुमच्या डोक्यामध्ये येत ना विचार, ते अजिबात येऊ देऊ नका. आता तुम्ही बघा इथून पुढे सगळं काही अगदी चांगलंच होणार आहे. अहो खरंच. तेव्हा सत्यात मीराच्या या विश्वासावरच आता विश्वास ठेवतो. मग ती त्याला विचारते, असं का बसला आहात तुम्ही, जरा स्माईल करा. मग सत्य आता मीराकडे पाहतच राहतो आणि तिच्याकडे पाहून हसत नाही. तेव्हा ती त्याला म्हणते, अहो हसून दाखवा की प्लीज. मग तो आपला नुसता आपला हसून दाखवतो. तेव्हा मीराला समजतं हा मनापासून हसत नाही. मग आता ती फोर्स करते, हो आज रंगपंचमी आहे, निदान सण आहे म्हणून बायकोचं तरी ऐका थोडं. तेव्हा सत्य आता लाजूनच हसतो. तेव्हा मीरा म्हणते, आता कसं, आता असं हसत हसत म्हणा की मी पैंज हरलो आणि धूमकेतू पैंज जिंकली. मग सत्या मीराकडे पाहतच राहतो. तेव्हा ती विचारते, असं का बघताय, कारण आज तर पैंज मीच जिंकले आहे ना. मग सत्या म्हणतो, तू रव्या आणि त्या बारकीची मदत घेतली, तू पैंज जिंकली, समजलं. पण अशी कोणाचीही हिंमत नाही आपल्याला रंग लावण्याची. तेव्हा मीरा आता त्याला गाफील ठेवून म्हणते, असं आहे का, बरं ठीक आहे, असं म्हणून ती त्याला अक्षरशः रंगाने त्याचं तोंडच असं भरवून टाकते आणि बुरा ना मानो होली है असं म्हणते. त्याच्याकडे पाहून आता खूपच हसत असते. तेव्हा सत्यासुद्धा आता मीराकडे खूप वेळ पाहतच राहतो. तर आता सत्यासुद्धा जरा अगदी हसूनच चवताळतो आणि म्हणतो की थांब आता तुझ्याकडे बघतोच, असं म्हणून तो सुद्धा आता लगेचच तेथे असणारी पिचकारी घेतो आणि मीराच्या पाठीमागे लागतो. मीरा पुढे आता पळत असते तर सत्य आता तिच्या अंगावर रंग उडवत असतो. तेव्हा त्या दोघांमध्ये खूपच मस्ती चाललेली असते. तर आता दुसरीकडे निरूपा ही आता मैत्रिणींबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा सर्वजणी तिच्यावर हसत असतात. इकडे रवी हा रंग खेळत असतो तर समोरून आता रिया येते. तेव्हा आता ते दोघेही खूप वेळ असे एकमेकांकडे पाहतच राहतात. एकमेकांवरून ते लवकर नजर हटवतच नाही. तेव्हा तेथे असणारा रंग हळूच आता रिया घेते आणि पुन्हा एकदा खूपच प्रेमाने रवीकडे पाहत असते. तर आता रंग हातात घेऊन ती रवीकडे त्याला लावण्यासाठी चाललेली असते. तर आता दुसरीकडे ढवळेकर हा शलाकाला म्हणतो की बराच वेळ झाला रिया आली नाही, आपण जायचं का आता पुढे. तेव्हा शलाका म्हणते, हो जाऊयात की. मग आता सर्वजण एकमेकांना तेथे रंग लावत असतात. ते पाहून लगेचच रिया सुद्धा खुश होऊन जाते. त्यानंतर आता इकडे सत्या आणि मीरा अजूनही त्यांना रंगच लावण्याच्या नादात असतात. आता सत्या मीराच्या पाठीमागे पळत असतो. तेव्हा आता लगेचच तेथे ढवळेकर त्याचबरोबर शलाका हे दोघेही येतात. मग ते दोघेही आता मीराच्या पुढेच उभे असतात. तर सत्या आता मीराच्या अंगावर पिचकारीने पाणी उडवतो. तेव्हा ते पाणी आता मीरा पटकन तेथून गेल्यामुळे
नेमकंच आता रियाचे जे वडील असतात ना त्यांच्या अंगावर पाणी पडतं. सत्याला हे माहीतच नसतं की ते दोघे मध्ये आले आहेत म्हणून. मग त्यानंतर सत्याचं लक्ष त्यांच्याकडे जातं, तर त्याला आता खूप मोठा धक्काच बसतो. तर मीरा आता खाली बसून आता सत्याकडे हसत पाहते आणि खूपच सत्याची गंमत करत असते. तर सत्या एकदमच शॉकमध्ये जातो, कारण त्याने चक्क आता ढवळेकरच्या अंगावर पिचकारीने पाणी उडवलेलं असतं. रिया आणि रवी अगदी एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. रिया आता प्रेमाचा रंग रवीच्या गालाला लावणारच असते. तर आता इकडे रियाचे बाबा हे मोठ्यानेच शी असं म्हणतात, तेव्हा सत्या आणि घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तर मीरा उठूनच पटकन सत्याजवळ जाते, तेव्हा सत्या हा लगेच ढवळेकर जवळ जातो. मग आता ते दोघेही रियाचे आई बाबा सत्याकडे खूपच रागामध्ये पाहत असतात. इकडे रिया ही रवीला आता रंग लावणारच असते. तेवढ्यातच आता रियाचे बाबा हे जोरातच सत्यावर ओरडतात आणि म्हणतात की काय फालतूपणा आहे हा. मग आता रिया पटकनच मागे पाहते आणि हात पटकन आपला खाली घेते. तेव्हा आता इकडे सत्या म्हणतो की आता रंगपंचमी आहे म्हटल्यानंतर पाणी तर उडणारच ना. मग ढवळेकरला अजूनच राग येतो आणि तो रागातच सत्याकडे पाहतो. सुधाकर रावांना सुद्धा समजतं इथे शलाका आणि ढवळेकर आले आहेत. तर दुसरीकडे निरूपा आता म्हणते की माझा बबड्या असं म्हणून ती सत्याकडे यायला निघते. तर आता रियाचे बाबा हे खूपच भडकतात आणि म्हणतात, ए तू तू हे सगळं काही मुद्दाम करतोस ना. तर आता रियाला आणि त्याचबरोबर रवीला खूपच टेन्शन येतं. त्यानंतर आता लगेचच रियाचे बाबा म्हणतात, मला टार्गेट करण्याचा तू चान्सच शोधत होतास, मग आता माझ्या नादी लागायचं नाही असं रागातच जेव्हा ते म्हणतात ना, सत्या हसतच म्हणतो, ए बाबा तुझ्या नादी लागायला मला काही कुत्रं चावलं नाहीये. तेव्हा शलाका रागातच सत्याकडे पाहते. तर रियाला अजिबात हे आवडत नाही की माझ्या बाबांबरोबर अशा पद्धतीने हा बोलतोय. मग इकडे सत्या हा रियाच्या बाबांना म्हणत असतो की अजून मला खूप कामं आहेत, मी काय फक्त तुझ्यावरच पाणी उडवत नव्हतो, समजलं. मग इकडे रिया आता धावतच पुढे जाते आणि लगेचच तिच्या बाबांना विचारते, डॅडा नक्की काय झालंय आता तुला. तेव्हा आता ते रागातच रियाकडे पाहत. तेव्हा आता ढवळेकर अगोदर काहीही बोलत नाही. मग त्यानंतर आता सुधाकर रावांना सुद्धा ढवळेकर पाहतो आणि म्हणतो, तुझी फॅमिली आणि तू ना बकवास आहे बकवास. तेव्हा सत्याला अजूनच राग येतो, तेव्हा तो चवताळतो. मग आता लगेचच मीरा त्याला गप्प करते. मग त्यानंतर तुझा बाप आणि तू सुद्धा फालतू आहेस असं ढवळेकर म्हणतो. तेव्हा आता सर्वजणच घाबरतात, कुणाला काही कळत नाही आता काय करावं, कारण ढवळेकर सारखा सारखा सत्याच्या फॅमिलीचा अपमान करत असतो. तेव्हा रवी आता लगेचच रागात म्हणतो, एक मिनिट, ते माझे वडील आहेत, तुम्ही त्यांच्याशी असं नाही बोलू शकत असं आता रवी स्पष्टपणे ढवळेकरला म्हणतो. तेव्हा रियाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की म्हणजे ही सगळी याची फॅमिली आहे. तर तेव्हा निरूपा सुद्धा आता लगेचच तेथे सर्वांकडे पाहत येते. मग त्याचवेळी ढवळेकर म्हणतो, अरे बापरे, म्हणजे तू सुद्धा या सुधाकर गायकवाडचीच औलाद ना, बरोबर आहे. अरे मग तू तरी काय वेगळं वागणार आहे. तेव्हा सत्या रवीला अजूनच राग येतो की माझ्या बापाला हा कोण बोलणारा. तेव्हा रिया तर एकदमच गप्प बसते, कारण तिला सुद्धा मोठा शॉकच बसलेला असतो. तेव्हा ढवळेकर पुढे म्हणतो, तुम्हाला असं रस्त्यावर आणेन ना, तुम्ही सर्वजणांना भीक मागायच्या सुद्धा लायकीचे राहणार नाही, समजलं. तेव्हा सर्व गायकवाड फॅमिलीला मोठा धक्काच बसतो आणि सर्वजण रागातच ढवळेकरकडे पाहतात. आजी तर अगदी चवताळूनच उठतात. मग त्यानंतर रिया आता रवीला इशारा करून जरा गप्प राहायला सांगते. मग आता रवीसुद्धा काहीही बोलत नाही. तेव्हा आता सत्या जोरातच ओरडतो. मग आता ढवळेकर म्हणतो, गप्प बस, मी तुम्हा सर्वांना असा ट्रॅप करेन ना की तुम्ही त्यातून आयुष्यभर बाहेर पडू शकणार नाही. मग आता सत्या रवीला मागे करतो आणि म्हणतो की तू ना जरा बाजूलाच हो रे, आणि तुला जर इथे तमाशा करायचा असेल ना तर तू 0 मिनिटात इथून निघायचं, असं सत्या धमकी देतच ढवळेकरला म्हणतो. मग त्यानंतर ढवळेकर तेवढ्याच रागामध्ये म्हणतो की अरे तू काय, अरे माझीच इच्छा नाही इथे थांबण्याची, समजलं. अरे मी काय, माझी सावलीसुद्धा तुमच्यासारख्या लोकांच्या आसपाससुद्धा फिरकणार नाही, समजलं. तेव्हा रिया आणि रवीला आता खूपच टेन्शन येतं. आता काय करावं, हा गुंता कसा सोडवावा दोघांनाही कळत नाही. मग त्यानंतर सत्या जरा गप्प बसतो. तर आता रियाचे बाबा लगेच म्हणू लागतात, मी तुला सांगून ठेवतोय आणि लास्ट वॉर्निंग देतोय. मग आता तो
रियाला आणि तिच्या आईला सांगतो की तुम्हाला माहीत नाही ही फॅमिली आहे ना, ही गायकवाड फॅमिली, मेन म्हणजे यातला हा सत्या युजलेस आणि मॅनरलेस माणूस आहे, जस्ट गुड फॉर नथिंग असं म्हणून आता लगेचच सत्यावर काही पण आता ढवळीकर आरोप करू लागतो आणि ते आता निरूपाला सहन होत नाही. तेव्हा निरूपा आता लगेचच पुढे येते आणि म्हणते ए ए हॅप्पी होली असं म्हणून ती आता लगेच ढवळेकरकडे येते. सर्वजण आता घाबरतात की निरूपा इथे काही तमाशा घालते की काय, म्हणून रवीला आता खूपच टेन्शन येतं. तो तर तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. तर सत्याला आता वाटतं ही कशाला पुढे आली असेल, गप्प बसायचं तिथे. तर मग निरूपा आता हॅप्पी होली म्हणतच ढवळेकरकडे येते आणि त्यानंतर आता त्याला बोट करूनच विचारते, काय रे तू कोणाला म्हणतोस, काही समजतं की नाही तुला. मग आता सत्या मात्र गालातच हसतो आणि निरूपाकडे पाहत राहतो, कारण पुन्हा एकदा निरूपाने सत्याची साईड घेतलेली असते आणि सत्याबद्दल, आपल्या बबड्याबद्दल ती आता लगेच ढवळेकरला बोलते. मग आता निरूपा नशेतच म्हणत असते की अरे माझ्याकडे काय बघतो तू, ह्याच्याकडे बघ ना, अरे हा माझा पोरगा आहे पोरगा. तेव्हा पंकज तर आता डोक्यालाच हात लावतो, तर देविकाचा आता पूर्ण प्लॅन हा फेल झालेला असतो. म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर सुद्धा आता 12 वाजलेली असतात. तेव्हा आता त्या दोघांनाही काय करावं सुचत नसतं. निरूपा काही केल्या थांबतच नसते. त्यानंतर निरूपा आता नशेतच सत्याचं खूप सारं असं कौतुक करू लागते आणि त्याला आता चांगलीच उचलबांगडी करत म्हणते की अरे माझ्या लेकराने मनात आणलं ना, तर तुला असा एका क्षणामध्येच उचलेल आणि असा गरागरा गरागरा फिरवेल, वर फेकून देईल, समजलं असं म्हणून निरूपा आता चांगलीच ढवळेकरला धडा शिकवते. तेव्हा सत्या आता म्हणत असतो की जरा थांब निरूपा, पण निरूपा ऐकत नसते. सुधाकर राव देखील आता म्हणत असतात की निरूपा अगं थांब थांब, पण ती ऐकतच नसते. मग त्यानंतर ती एकदमच शांत राहते आणि हॅप्पी होली असं म्हणते. त्यानंतर आता निरूपा ही म्हणते, मी खूप वेळापासून बघतीये, माझ्या पोराजवळ येतो आणि त्याला टपल्या मारून जातो. तुझी हिंमत कशी रे होती सारखं सारखं माझ्या पोराला अशी टपल्या मारून जायची? अरे तुला काय माझा पोरगा असा रस्त्यावर पडल्यासारखा वाटतो का? असं म्हणून निरूपा त्याची चांगलीच कान उघडणी करते. निरूपाचा हा अवतार बघून आता तर सर्वजण घाबरतातच, कारण आता निरूपा ज्या पद्धतीने सत्याबद्दल बोलत असते ना, ते पाहून आता जण एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता ती म्हणते की माझा मुलगा आहे ना, तो सोन्याचा तुकडा आहे, समजलं? मग आता ती लगेचच थांबते आणि म्हणते सॉरी, सोनं नाही, तो हिरा आहे हिरा. तेव्हा ढवळेकर आता डोक्यालाच हात लावतो. त्यानंतर नशेतच आता निरूपा म्हणते की अरे तुझ्यासारख्या भामट्याचं पितळ उघड पडलं माझ्या मुलामुळे, आणि जर आता इथून पुढे तू त्याच्याशी पंगा घेशील किंवा तू त्याच्या नादी लागशील तर तुझाच नादखुळा होईल, तुझा असा खुळखुळा होईल असं म्हणून निरूपा आता चांगलीच ढवळेकरची वाट लावून टाकते, सर्वांसमोर अपमान करत असते. तेव्हा सत्या मात्र आता खूप हसत असतो. तेव्हा आता ढवळेकर रागातच म्हणतो शट अप, माइंड युअर लँग्वेज असं म्हणून आता तो इंग्रजीमध्ये बोलू लागतो. तेव्हा इंग्रजीमध्ये काय बोलतो, माझ्या पोराशी ना तू मराठीमध्ये बोल, मराठीमध्ये असं म्हणून निरूपा आता ढवळेकरला मराठीत बोलायला सांगते. माझा पोरगा कसा बोलतो मराठीत, अशी शर्ट उडवून, हो की नाही असं म्हणून सत्याची स्टाईल करतच निरूपा आता एकूण एक शब्द सत्यासारखा बोलून दाखवते. मग आता गप्प बस असं म्हणून ढवळेकर म्हणतो की इतका वेळ झालाय, मी बाई म्हणून तुला रिस्पेक्ट देतोय आणि ती घ्यायची सुद्धा लेवल नाहीये तुझी, असं म्हणून तो निरूपाचा अपमान करतो. लेवल का, कसली रे लेवल असं म्हणून निरूपा आता सत्याला त्याच्या समोरच उभं करते आणि म्हणते पाहिलं का माझ्या पोराची लेवल. त्यानंतर आता स्टॉप इट असं म्हणून लगेचच आता ढवळेकर म्हणतो ही सगळी मुलं आहेत ना, मुलं तुझी, तुझाच अवतार आहेत दुसरा, त्यांची तर लायकी नाहीच आहे आणि तुझी तर अजिबातच नाही आहे असं म्हणून आता लगेचच ढवळेकर हा सर्वांचीच लायकी काढत असतो आणि अजिबात घरातील कोणाला हे आवडत नसतं की हा ढवळेकर लायकी काढतोय म्हणून. सर्वांच्या आता तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तेव्हा आता मीराला समजलेलं असतं इथे उगीच तमाशा होणार, कारण सत्या खूप चिडणार आणि नको ते बोलणार. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या हा रवीला सांगत असतो की त्या पोरीचा विषय आत्ता इथे आत्ताच्या आत्ता बंद करायचा.
तेव्हा मीरा आता खूपच टेन्शनमध्ये येते की सत्या डायरेक्ट टोकाचंच बोलतोय. मग त्यानंतर आता सत्या रवीला सांगतो की ज्या माणसाने आपल्या बापाची एवढी लायकी काढली, त्याला एवढं बदनाम केलं, एवढा त्रास दिला, त्या माणसाच्या पोरीला मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माझ्या डोळ्यासमोर अजिबात म्हणजे अजिबातच उभं करणार नाही. समजलं रवी? तेव्हा आता रवी खूपच घाबरतो की रियाचं आणि माझं आता कसं होणार. तर आता दुसरीकडे रिया घरी आलेली असते आणि शलाका चिडलेली असते. ती म्हणते, मम्मा प्लीज माझं एकदा ऐकून घे. तेव्हा बस कर रिया, असं रागातच शलाका म्हणते. मग आता शलाका रागात म्हणते, इथून पुढे तू त्याच्याशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाहीस. मग आता लगेचच तो माझा मित्र आहे, काहीही झालं तरी मी त्याच्याशी बोलणं बंद करणार नसल्याचं रिया स्पष्टपणे सांगते. तेव्हा आता शलाका तिच्यावर हात उचलणार असते. मग स्टॉप इट असं म्हणून ढवळेकर अडवतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब